नमस्कार. आजची पत्रकार परिषद ही मुलुंड भांडूप विक्रोळीसहित संपूर्ण मुंबईवरती दूरगामी परिणाम करणारे दोन जे प्रकल्प आहे त्यांची सत्य माहिती ही नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी आहे. यातला पहिला प्रकल्प आहे धारावी पुनर्वसन प्रकल्प आणि दुसरा प्रकल्प आहे PAP प्रकल्प जो मुलुंड पूर्वमध्ये सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स करण्यात आली होती ज्यामध्ये सांगण्यात आलं की 41.6 एकरची डम्पिंग ग्राउंडची जागा ही धारावी पुनर्वसनासाठी दिलेली नाही आणि त्यामुळे धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये होणार नाही. मुळात तुम्ही जर ते कागदपत्र बघितलं तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की 41.6 एकरची जागा सद्यस्थितीला मुंबई महानगरपालिकेने धारावी पुनर्वसनासाठी दिलेली नाही. त्यात कुठेही उल्लेख नाही की आम्ही फ्युचरमध्ये देणार नाही किंवा आम्ही ती देणारच नाही. त्याचं कारण असं आहे की 2018मध्ये ती जागा एका कंपनीला बायो मायनिंगसाठी 6 वर्षासाठी दिली होती. त्याची मुदत ही 2025मध्ये संपणार आहे. त्यामुळे त्यांचं जे वक्तव्य आहे ते अतिशय बरोबर आहे की आजच्या स्थितीला दिलेली नाही परंतु फ्युचरमध्ये ती देणार आहेत. त्याचं कारण असं की 10 जानेवारी 2024ला महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने मुंबई महानगरपालिकेकडे 2 जागांची मागणी केली आहे. एक आहे 46 एकर जी डम्पिंगची आहे आणि 18 एकर ऑक्ट्रायची जागा आहे. 18 एकर ऑक्ट्रायबाबत काही म्हणणं नाही त्यांचं. महानगरपालिकेचे आयुक्त यांचं बजेटमध्ये स्टेटमेंट आहे की 18 एकरची जी जागा आहे ती द्यायची प्रोसेस सुरू झालेली आहे. 46 एकरची जागा ही 2025मध्ये संपल्यानंतर ते डम्पिंगसाठी देणार आहेत परंतु त्याची कुठलेही उल्लेख ना कुठल्या पक्षाने केला ना प्रेस कॉन्फरन्स करणाऱ्या डॉक्टर किरीट सोमय्या साहेबांनी केला. धारावी पुनर्वसनासाठी जे मिठागरांच्या जागा आहेत त्याबाबत डॉक्टर किरीट सोमय्या साहेबही बोलत नाहीत ना कुठला पक्ष बोलतो. धारावी पुनर्वसनासाठी मुंबईमधल्या मुलुंड भांडूप विक्रोळीमधल्या 255 एकर जागा ही केंद्राकडे मागण्याचा ठराव 5 फेब्रुवारी 2024ला म्हणजेच याच वर्षी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाला. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे 6 फेब्रुवारीला ॲडिशनल चीफ सेक्रेटरी यांनी केंद्राकडे पत्रक पाठवलं आणि आम्हाला सांगितलं की आम्हाला ती जागा पाहिजे आणि लवकरात लवकर ती जागा डिस्पोज करावी, आम्हाला ट्रान्सफर करावी, हे त्यांचं पत्र. त्याचबरोबर त्यांनी ॲप्लिकेशनसुद्धा दिलेलं आहे. ॲप्लिकेशनमध्ये जागांचा उल्लेख आहे. CTS क्रमांक 657, 853, 120.5 एकर कांजूरमधली कशासाठी हवी आहे? धारावी पुनर्वसनासाठी. त्याच्यासाठी त्यांनी ॲफिडेविटसुद्धा दिलेलं आहे, अंडरटेकिंगसुद्धा दिलेली आहे. दुसरी जागा 76.9 एकर CTS क्रमांक 657, 730 कुठली आहे? भांडूप. अंडरटेकिंगसुद्धा दिलेलं आहे. तिसरी जागा मुलुंडमधली CTS नंबर 1300, 1313, 1318, 1319, 1291, 1299 58.5 स्पष्ट उल्लेख आहे धारावी रिडेव्हलपमेंटसाठी. कधी दिलं आहे? 6 फेब्रुवारी 2024 म्हणजे यावर्षी विथ अंडरटेकिंग. त्याचा रेफरन्स असा आहे की याच्या आधी धारावी रिडेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केंद्राकडे जागेची मागणी केली होती 22 डिसेंबर 2023ला परंतु केंद्राने सांगितलेलं आहे 17 नोव्हेंबर 2023ला की आम्ही कुठल्याही प्रायव्हेट कंपनीला देऊ शकत नाही, तुम्ही राज्य सरकारला सांगा, राज्य सरकार आमच्याकडे मागणी करेल तर आम्ही ती जागा देऊ. आणि त्याच्यासाठी राज्य सरकारने मागणीसुद्धा केलेली आहे अंडरटेकिंग सकट. मग हे लोक खोटं का बोलत आहेत की आम्ही जागाच मागितलेली नाही आहे किंवा आम्ही मुलुंडमध्ये भांडूपमध्ये मिठागरांच्या जागांवरती पुनर्वसन होऊ देणार नाही आहे. आणि विशेष म्हणजे मुलुंडचे आमदार 28 फेब्रुवारीला अधिवेशनामध्ये धडधडीत खोटं बोलतात की 1 इंच जागा दिलेली नाही. 6 फेब्रुवारीला जर जागेची मागणी केलेली आहे आणि त्याच्यात स्पष्ट लिहिलं आहे की लवकरात लवकर जागा द्यावी जेणेकरून धारावी पुनर्वसन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागेल, मग अधिवेशनामध्ये खोटं कसे बोलू शकतात? हा माझा मुळात प्रश्न आहे. दुसरा विषय असा आहे की PAP प्रकल्प. PAP प्रकल्पाबाबत यांचं म्हणणं आहे की एकाही बांगलादेशीचं आम्ही इथे पुनर्वसन होऊ देणार नाही. मुळात प्रश्न निर्माण होतो की भारतामध्ये बांगलादेशी नागरिकांना नागरिकत्व मिळतं कसं? जर यांच्याकडे बांगलादेशींची यादी आहे, जे सांगतात की इकडे आमच्याकडे यादी होती, हे बांगलादेशी येणार आहेत, मग यांनी गृहमंत्र्यांना ती यादी का नाही दिली? हे बांगलादेशी भारतात राहतातच कसे? हा मुळात प्रश्न. त्याच्यामुळे हे सगळं जे काय चाललं आहे ते निवडणुकीच्या काळात जुमलेबाजी चालली आहे. 3 ते 5 किलोमीटरच्या रेडियसमधल्या आम्ही नागरिकांना इकडे घरं देऊ अशी मागणी केली जाते. परत तेच 7439 PAP घरांचा मुलुंडमधला प्रकल्प, 2500 घरांचा भांडूपमधला PAP प्रकल्प, 1200 घरांचा
कांजूरमधला प्रकल्प म्हणजे जवळजवळ 10,5-11,000 घरं PAPची ईशान्य मुंबईत बनत आहेत. आता ही घरं कोणासाठी बनत आहेत तर रस्ते आणि स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजची जी मुंबई महानगरपालिकेची कामं असतात त्यासाठी. 3 ते 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये अशी किती कामं सुरू आहेत की ज्याच्यामध्ये यांना 10-11,000 घरांची रिक्वायरमेंट आहे. अशी कुठलीही कामं एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू नाही. त्याच्यामुळे ही घरं कोणासाठी बनत आहेत याचा काही थांगपत्ता नाही. कुठल्या तरी विकासकाला करोडो रुपयाचा फायदा करून द्यायचा यासाठी ही घरं बनत आहेत. यांचा आरोप आहे की हे ठाकरे सरकारने केलं. आपण याच्यामागे थोडं मागे जाऊया. हा प्रकल्प पारित करायचे अधिकार मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना 11 जानेवारी 2022च्या हा जो अधिसूचना आहे नगरविकास खात्याची त्याच्यानुसार त्यांना अधिकार मिळाले. ही अधिसूचना ड्राफ्ट असते. याच्यावरती ऑब्जेक्शन सजेशन्स मागवले जातात. त्याच्यानंतर त्याचं फायनल नोटिफिकेशन निघतं. मुळात 11 जानेवारी 2022ला नगरविकास खात्याने नोटिफिकेशन काढलं. कुठल्याही नागरिकांना त्याची माहिती नव्हती. तिकडे काम सुरू झालं. काम सुरू झाल्यावरती आम्हाला जेव्हा ऑगस्टमध्ये कळलं काम सुरू झालेलं आहे तर आम्ही विविध मार्गातून त्याच्यावर आंदोलनं केली. परंतु जून 2023मध्ये या प्रकल्पाला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिलं जातं. आता जून 2023मध्ये सरकार कोणाचं होतं? नवीन सरकार आलेलं होतं. मग जर तुमचा विरोध होता तर मग तुम्ही एन्व्हायरमेंट क्लिअरन्स का दिलं? त्याच्यानंतर किरीट सोमय्या साहेब असतील यांनी आवाज उठवला. त्यांनी ऑब्जेक्शन फाईल केलं. मिहीर कोटेचा जे इकडचे आमदार आहेत त्यांनी 18 डिसेंबर 2023ला PAPच्या विरोधात अधिवेशनामध्ये आवाज उठवला असं त्यांचं म्हणणं आहे. मग हे सरकारने या प्रकल्पाच्या विरोधात 22 फेब्रुवारी 2024 म्हणजे यावर्षी फायनल नोटिफिकेशन कसं काढलं? हे आहे 22 फेब्रुवारी 2024चं PAPच्या संदर्भात आलेलं फायनल नोटिफिकेशन. याच्यानुसार जे ड्राफ्ट होतं त्याच्यावरती ऑब्जेक्शन सजेशन्स करून यांना पूर्णतः परवानगी दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला सगळ्यांना कॉपी शेअर केलेली आहे. मग जर भाजपचा याला विरोध आहे मग यांना केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, महानगरपालिकेत सरकार आहे. मग एका बाजूला विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला या परवानग्या द्यायच्या, याला फायनल नोटिफिकेशन काढायचं. हे का सुरू आहे हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आजची पत्रकार परिषद आहे की एका बाजूला भाजप पक्ष असेल किंवा इथले उमेदवार असतील हे PAP आणि धारावीबाबत विरोध दर्शवतात. दुसऱ्या बाजूला त्या संदर्भात परवानग्या घेतल्या जात आहेत. केंद्राकडे जागा मागितली जात आहे. राज्य सरकारचं नगरविकास खातं याला परवानगी देत आहे आणि याचं फायनल नोटिफिकेशन इश्यू केलेलं आहे. मी स्वतः जनहित याचिका दाखल केलेली आहे. अशी जनहित याचिका दाखल केलेली असतानासुद्धा त्याची कुठलीही जाण या सरकारने ठेवलेली नाही आणि फायनल नोटिफिकेशन काढलेलं आहे. आणि हे सरळ याचा अर्थ असा आहे की या लोकांचं या प्रकल्पांना समर्थन आहे. धन्यवाद. आपलं काही हे सरकार असेल किंवा या आधीचं सरकार असेल या दोन्ही सरकारकडून मुरुडकरांची दिशाभूल केली जाते. 100% दोन्ही. म्हणजे तुम्ही बघाल तर मागच्या सरकारने 10 जानेवारीला जर नोटिफिकेशन काढलं आहे. आम्ही ऑब्जेक्शन फाईल केलेलं आहे. कुठल्याही नागरिकांनी जर तुम्ही विचार केला ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी कव्हर केलेलं आहेत. हजारो नागरिक रस्त्यावरती उतरले धारावी प्रकल्पाच्या विरोधात आणि मुलुंडमधल्या PAPच्या विरोधात. परंतु असा विरोध असतानासुद्धा जर हे सरकार नागरिकांना गृहीत धरत आहे आणि हे परवानग्या देत आहे. हे फायनल नोटिफिकेशन जर तुमचा खरंच विरोध असता तर हे फायनल नोटिफिकेशन तुम्ही रोखू शकला असतात. हे फायनल नोटिफिकेशन काढायची गरजच नव्हती. कारण माझं स्वतःचं रिटर्न ऑब्जेक्शन आहे. कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे. किरीट सोमय्या साहेबांनी स्वतः ऑब्जेक्शन केलं आहे. अधिवेशनात तुमचे आमदार ओरडत आहेत. त्याचबरोबर मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार साहेबसुद्धा येऊन सांगितलं आहे की मी वकीलपत्र घेणार. मग अधिवेशनात जेव्हा हे ठराव पारित होतात तेव्हा हे सगळे लोक कुठे असतात? मग त्याच्यामुळे निवडणुकीच्या काळात नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. एवढंच माझा याच्यातनं स्पष्ट आरोप आहे. शंभर अधिवेशनामध्ये सीएमने असं म्हटलेलं होतं धारावीमधले जे अपात्र घरं आहेत त्यांचे 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये मुलुंड वगैरे असेल ना बसवतात. पण हे सगळं धारावीचे जे अपात्र घरं लोक इकडे आलेले PAP आणि बांगलादेश आहे जो मुलुंड आणि ईशान्य मुंबईवर जो तो रिसोर्सेसचा ताण पडणार आहे त्याच्या विरोधी म्हणजे भाजप आहे किंवा इतर पक्ष कोणीही बोलत बरोबर त्याच्याबद्दल आपली ही भूमिका तुम्ही
PIL मध्ये मांडलेली आहे. आम्ही PIL मध्ये जर तुम्हाला कॉपी बघितली तर PIL मध्ये मी पूर्ण एन्व्हायरमेंटचा आणि सुप्रीम कोर्ट माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स कोहिनूरच्या जजमेंटमध्ये दिलेल्या आहेत त्याचाच आधार घेऊन आम्ही केलेला आहे की इथले जे मिठागरं आहेत किंवा इथल्या ज्या ओपन स्पेसेस आहेत त्याचा कोणालाही काही फरक पडत नाही आहे. या PAP प्रकल्पामध्ये जिथे 25% RG ओपन स्पेस ठेवायला लागतो तिथे 8% ठेवलेला आहे. पर्यावरणाचा काही यांना हे नाही. आता मिठागरांच्या जागा 26 जुलैच्या पावसामध्ये या मिठागरांनीच मुंबईला तारले आणि या जागांवरती धडधडीत तुम्हाला केंद्राकडे तुम्ही जागांची मागणी करतात आणि त्याच्यात स्पष्ट लिहितात की लवकरात लवकर आम्हाला या जागा ट्रान्सफर कराव्या जेणेकरून धारावी पुनर्वसन प्रकल्पामध्ये कुठली आडकाठी येणार नाही. आणि एका बाजूला सांगतात की आम्ही धारावीकरांना इकडे येऊ देणार नाही. अपात्र धारावीकरांसाठी मिठागरांच्या जागांवरती भाडेतत्वावरती घरं बांधण्यासाठीच या जागा आहेत. हे यांच्या 6 फेब्रुवारी 2024 वल्सा सिंग नायर ॲडिशनल चीफ सेक्रेटरी यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे. यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की लवकरात लवकर धारावीसाठी आम्हाला जागा द्यावी. अंडरटेकिंगसुद्धा दिलेलं आहे की याच्यावरचा खर्च आम्ही करू, काही लिटिगेशन्स आले तर राज्य सरकार त्याला जबाबदार असेल. अंडरटेकिंगसुद्धा दिलेलं आहे. आणखी जे स्पेशल ब्रांच आहे बांगलादेशीचा तुम्ही उल्लेख केला तो नंबर 8 जे बांगलादेशीचे सगळे ते बिहार बरोबर. तुम्हालाही माहिती आहे. मग तुम्ही याची जर PAP जर बांगलादेशीला घरं देत असते तर तुम्ही त्याच्यामध्ये स्पेशल ब्रांचला पाठी केली मी कधीच बांगलादेशींचा उल्लेख आमच्याकडनं होत नाही. बांगलादेशींचा उल्लेख उलट तेच लोक करतात की इकडे बांगलादेशींना घरं दिली जाणार आहे. मुळात आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवरती बोलत होतो. जर यांच्याकडे बांगलादेशींची यादी आहे ते धडधडीत दाखवतात हे बांगलादेशी येणार बांगलादेशी. मुंबई पोलिसांना यांनी यादी द्यावी बांगलादेशी कुठे राहतात ते. माझा प्रश्न आहे बांगलादेशी भारतात राहतातच कसे हा प्रश्न. जर यांच्याकडे यादी तर त्यांनी ती द्यावी आणि त्यांना पोलिसांना कारवाई करायला हवी. 41.36 एकरचा हा डम्पिंगचा जो भूखंड आहे त्याच्या बाजूचा 18 एकरचा भूखंड या ठिकाणी धारावीकर अपात्र धारावीकरांचं पुनर्वसन होणार होतं. मात्र तुम्ही जो उल्लेख करता वारंवार ते जी पत्रकार परिषद आहे त्यावेळेस त्यांनी फक्त 41.36 एवढा जो भूखंड आहे त्या संदर्भातच त्यांनी चर्चा केली. त्या संदर्भात कागदपत्र दाखवले. मात्र 18 एकरच्या वर त्यांनी स्पष्टता केलेली आहे तर हा एकत्रित प्रकल्प होणार होता आणि त्याची सुरुवात नेमकी 18 एकरमध्ये तरी झालेली आहे. हे बघा कसं आहे की 10 जानेवारी 2024ला गृहनिर्माण विभागाने या जागा 18 एकर आणि 46 एकरची जागेची मागणी केली. 18 एकरची जागा ऑलरेडी द्यायची सुरुवात झालेली आहे. हे मी नाही आयुक्त यांनी बजेटच्या त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की ही ऑलरेडी आम्ही जी प्रक्रिया सुरू केलेली आहे ते भाषण तुम्हाला आयुक्तांचं तुमच्याकडे आहेच. 46 एकरची जी जागा आहे ती 2018मध्ये 6 वर्षासाठी बायोमायनिंगला दिलेली आहे. त्याची मुदत 25 मध्ये संपते म्हणून ते बरोबर आहे त्यांचं स्टेटमेंट की ती 6 वर्षासाठी दिली. ती आज नाही दिली, ती 18 मध्ये दिले, त्याची मुदत पुढच्या वर्षी संपते. म्हणून RTIमध्ये जर तुम्ही RTI स्पेसिफिक टाकाल आज दिली आहे का आज नाहीच दिली आहे. फ्युचरमध्ये देणार आहेत की नाही देणार आहे ह्याच्याबद्दल कुठली वाच्यता करत नाहीत. आज दिलेली नाही अगदी बरोबर आज दिलेली नाही कारण त्याची मुदत एका कंपनीला दिलेलं आहे. पुढच्या वर्षी संपेल. पुढच्या वर्षी याच्यावरती सुद्धा यांना धारावीसाठी घरं बांधायचीच आहेत. पुनर्वसन हा खूप मुद्दा गाजतो आहे आणि मग किरीट सोमय्यांनी कुठेतरी मुरुडकरांची दिशाभूल या प्रेसमधून केली आहे का असं 100% ही दिशाभूल करायची आणि वेळ मारून न्यायची. लोकसभेची निवडणूक आलेली आहे, वेळ मारून न्यायचं काम त्यांनी केलेलं आहे असा माझा आरोप आहे. PAP बाबत देखील असाच प्रश्न तुम्ही जो बांगलादेशबद्दल विचारलाय त्यातनंही किरीट सोमय्या यांची आता भाषा जी आहे ती बदललेली दिसते. याअगोदर त्यांनी थेट PAPला विरोध केला होता. आता त्यांचं असं म्हणणं आहे की PAPमध्ये इतर जी लोक येणार आहेत बांगलादेशी वगैरे यांचं पुनर्वसन होतं. मुळात तेच आहे ना क्या ते आता कशा कुठल्या तोंडाने बोलतील. 22 फेब्रुवारी 2024 2 महिन्यापूर्वी जर ते या प्रोजेक्टचं फायनल नोटिफिकेशन त्यांचंच सरकार काढतं मग ते विरोध कुठल्या गोष्टींना करत आहेत. तुमचा विरोध आहे, तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत, मग तुमचंही सरकार ऐकत नाही का. अधिवेशनामध्ये तुमचा आमदार तिकडे विरोध दर्शवत आहेत. त्याच अधिवेशनामध्ये हे पारित होतं 22 फेब्रुवारीला. म्हणजे हा विरोधाभास का आहे तुम्ही खरं तर त्यांनाच विचारायला पाहिजे आता हा प्रश्न. मुलुंडकरांची दिशाभूल करण्याचं काम निवडणुकीच्या तोंडावर सुरू आहे. शेवटचा प्रश्न सांगते की या सगळ्या स्थितीमध्ये यामध्ये साखळी आंदोलनं झाली, उपोषणं झाली. त्यावेळेस भाजपचे किरीट सोमय्या देखील त्या काही आंदोलनांमध्ये दिसले. पुढे आता सातत्याने आंदोलनं पुढे दिसून येणार आहेत. तर लोकसभा निवडणुका तर शेवटच्या टप्प्यात पण विधानसभा देखील तोंडावर आहे. आता कसं आहे की जनता जनार्दन असते. जनतेने आता निर्णय घ्यावा की तुमच्यासमोर आम्ही सत्य मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे आपली दिशाभूल होऊ नये हाच माझ्या पत्रकार परिषदेतला मुख्य हेतू होता. आणि निवडणुका तोंडावरती आहे. खोटं बोलणाऱ्यांना यावर्षी मतदानाच्या मतपेटीतून मुलुंडकर आणि ईशान्य मुंबईतील जनता नक्कीच धडा शिकवेल अशी अपेक्षा आहे माझी.